नमस्कार मित्रांनो, मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न आहे, विरोधार्थी नसलेली जोडी ओळखा. ऑप्शन 1 निकोप रोगी, 2 निकट लांब, 3 निकड तातडी आणि 4 निकामी उपयोगी. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 निकड तातडी. प्रश्न दुसरा, भावी प्रयोगात क्रियापदाचा टिंबटिंब याला प्राधान्य असते. 1 कर्म, 2 काळ, 3 भाव आणि 4 करता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाव. प्रश्न तिसरा आहे, अर्थानुसार पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. 1 पीक कोकिळा, 2 मद द्वेष, 3 बाक वाकडेपणा आणि 4 भांडे पात्र. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मद द्वेष. प्रश्न चौथा आहे, जर मी तिथे टिंबटिंब तर भांडणच होऊन टिंबटिंब. ऑप्शन 1 होतो दिले, 2 असावे द्यावे, 3 असते दिले नसते आणि 4 असेन दिले नाही. तर याचं योग्य उत्तर आहे 3 असते दिले नसते. म्हणजे जर मी तिथे असते तर हे भांडण होऊनच दिले नसते. प्रश्न पाचवा आहे, निशुल्क या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही. 1 विनाशुल्क, 2 मोफत, 3 बिनमोल आणि 4 सशुल्क. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सशुल्क. प्रश्न सहावा आहे, पुढीलपैकी कोणते द्विगु समासाचे उदाहरण नाही. 1 नवरात्र, 2 त्रिभुवन, 3 4 5 आणि 4 पंचवटी. तर याचं योग्य उत्तर आहे 4 5 हे द्विगु समासाचे उदाहरण नाही. प्रश्न सातवा आहे, पुढीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा. 1 चोरभय, 2 गैरवाजवी, 3 गावदेवी आणि 4 तोंडपाठ. तर अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे पर्याय क्रमांक 2 गैरवाजवी. प्रश्न आठवा आहे, कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून मी टिंबटिंब भाषा टिंबटिंब अभ्यास चांगला सुरू आहे. 1 माझा भाषेचा, 2 माझा भाषेची, 3 मला भाषेची आणि 4 मी भाषेत. तर याचं योग्य उत्तर आहे 1 माझा भाषेचा अभ्यास चांगला सुरू आहे. प्रश्न 9 आहे, आकाश ढगांनी भरलेले होते. ढगांनी भरलेले यासाठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरा. 1 नीलाच्छादित, 2 आच्छादित, 3 शुभ्राच्छादित आणि 4 मेघाच्छादित. तर याचं योग्य उत्तर आहे 4 मेघाच्छादित. प्रश्न 10 आहे, योग्य विरोधार्थी जोडी ओळखा. ऑप्शन 1 नीटच ओबडधोबड, 2 नितळ स्वच्छ, 3 निढळ कपाळ आणि 4 नितांत अत्यंत. तर विरोधार्थी योग्य जोडी आहे ऑप्शन क्रमांक 1 नीटच ओबडधोबड. प्रश्न 11 आहे, आर्यभारत ही रचना कोणाची आहे. 1 संत तुकाराम, 2 तुकडोजी महाराज, 3 मोरपंथ आणि 4 संत रामदास. तर आर्यभारत ही रचना मोरपंथ यांची आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न 12 आहे, पदरमोड करणे याचा अर्थ सांगा. 1 स्वतःचा पैसा खर्च करणे, 2 नुकसान होणे, 3 उधळपट्टी करणे आणि 4 गरिबी येणे. तर पदरमोड करणे याचा अर्थ आहे स्वतःचा पैसा खर्च करणे. प्रश्न 13 आहे, वर्ष 2006 मध्ये आशा बगे यांच्या भूमी या कोणत्या लेखना प्रकाराला साहित्य अकादमी पारितोषिक जाहीर झाले. 1 कादंबरी, 2 कथासंग्रह, 3 समीक्षा आणि 4 कविता संग्रह. तर याचं योग्य उत्तर आहे 1 कादंबरी. प्रश्न 14 आहे, योग्य जोडी ओळखा. त्याला आज मळमळते कर्मकर्तरी, 2 तो खूप बडबडत होता कर्मणी, 3 त्याला आता बसवते कर्तरी आणि 4 त्याचे काम करून झाले समापन कर्मणी. तर योग्य जोडी आहे ऑप्शन क्रमांक 4 त्याचे काम करून झाले हा समापन कर्मणी प्रयोग आहे. प्रश्न 15वा आणि शेवटचा आहे, शिगेला पोचणे म्हणजे काय. ऑप्शन 1 शेवटच्या टोकाला जाणे, 2 प्रशंसा करणे, 3 प्रारंभ करणे आणि 4 गोड बोलणे. तर शिगेला पोचणे याचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक 1 शेवटच्या टोकाला जाणे.